लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री असताना ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या विहिरी आहेत त्या विहिरीच्या पुनरुज्जीवनासाठी 50 कोटी रुपयाची तरतूद करण्याची विनंती त्यांना केली होती आणि त्यामुळे त्यांनी तो निधी ठाणे महानगरपालिकेकडे वर्ग केल्यानंतर माझ्या मतदारसंघातील जवळजवळ 60 ते 65 विहिरींचा त्यामध्ये समावेश करण्यात आला। कारण जवळजवळ 80 ते 85 हजार रुपये खर्च एका विहिरीचा तो येतो आणि त्यामुळे सगळ्या विहिरी त्यातनं एकदम चांगल्या प्रकारच्या होऊन त्यातलं पाणी शुद्ध होईल आणि आज जे पाणी आता आहे ते वापरण्यायोग्य आहे आणि अजून त्याच्यामध्ये आरो प्लांटच्या संदर्भात सुद्धा मी सूचना केली आहे। त्यामुळे ह्या आठवड्यामध्ये आरो प्लांट सुद्धा लावल्यानंतर ह्या जे विहिरी आहेत त्यातलं सर्व पाणी हे पिण्यायोग्य होईल। प्रामुख्याने ही एक नवीन संकल्पना आहे की जे पाणी वाया जातं त्या वाया जाण्याच्या ऐवजी ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी विहिरी आहेत, परंतु सध्या लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्या कारणानं त्या विहिरीच्या शेजारील सांडपाणी त्या विहिरींमध्ये जातं। तसेच काही कचऱ्याची विल्हेवाट सुद्धा काही ठिकाणी लावलं जातं, निर्माल्य टाकलं जातं आणि लोक योग्य प्रकारे त्याचा वापर करत नाही। पूर्वीच्या सगळ्या विहिरी ह्या पिण्याची पाणी त्यातनं घ्यायचा अशी परिस्थिती होती, परंतु आता कपडे धुण्याला किंवा भांडी गुंडी धुवायला सुद्धा त्या पाण्याचा वापर होत नव्हता। म्हणून माझ्या डोक्यातून एक संकल्पना आली की जर आपण समुद्राचं पाणी गोडं करू शकत असू किंवा जे घाण पाणी आहे शौचालयाचं जे पाणी आहे त्याचा वापर सुद्धा जर होत असेल तर ह्या विहिरी ज्या मूळच्या स्वच्छ पाण्याच्या झऱ्यापासून निर्माण झालेल्या होत्या त्याचा पाणी वापरण्यायोग्य होऊ शकत नाही आणि त्यामुळे मी संकल्पना मांडली। आमच्या ठाणे महानगरपालिकेचे डेप्युटी इंजिनियर श्री कुलकर्णी आणि आमच्या आयुक्तांसमोर चर्चा झाली आणि चर्चेअंती हा निर्णय घेतला आणि अतिशय चांगल्या प्रकारचा हा उपक्रम ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये राबवण्यात आलेला आहे। राज्यातला हा पहिला प्रकल्प आहे की एकूण 36 विहिरी ह्या सगळ्या स्वच्छ करण्यात आल्या, त्यातला गाळ काढण्यात आला, गाळ काढून जे नैसर्गिक झरे आहेत ते झरे सुरू करण्यात आले आणि त्यावर जाळ्या बसवण्यात आल्या जेणेकरून कचरा त्यामध्ये साठणार नाही आणि हे पाणी आता आज पिण्यायोग्य नाही आहे, परंतु 2 दिवसानंतर आरो प्लांट लावल्यानंतर पिण्यायोग्य पण होईल। त्यामुळे जरी पाणी टंचाई भविष्यामध्ये ह्या आमच्या परिसरामध्ये झाली तरी ह्या पाण्याच्या माध्यमातून आपल्याला लोकांचा जो प्रश्न आहे तो सोडवता येईल आणि त्याचबरोबर इकडे सोलर सिस्टीम सुद्धा लावण्यात आलेली आहे प्रत्येक ठिकाणी। त्यामुळे विद्युत प्रवाह कुठेही नसणार आहे, सोलरच्या माध्यमातूनच ती जी मशीन आहे ती चालू होईल आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात हा प्रकल्प राज्यामध्ये इतर लोखंडी जाळ्या बसवणे ही सगळी कामं ह्या 80 लाख रुपयामध्ये असल्या कारणाने ह्या सगळ्या कामाच्या माध्यमातून एक चांगला प्रकल्प आता तयार झालेला आहे। हाच प्रकल्प राज्यामध्ये इतर ठिकाणी सुद्धा लागू करण्याचा राज्य